नमस्कार, मी नयन धावडे आणि मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या या चॅनलवरती. बऱ्याचदा ना आपण सकाळी आपल्या त्वचेची काळजी खूप छान प्रकारे घेतो, त्याला छान स्किन केअर करतो. पण संध्याकाळच्या वेळी झोपायच्या पूर्वी आपण त्याची काळजी कधीच घेत नाही. कारण की तेव्हाही आपल्या त्वचेला काळजीची गरज असते, मॉइश्चरची गरज असते. कारण दिवसभराच्या रुटीननंतर आपली त्वचा एकदम कोरडी झालेली असते. अशा दरम्यान मी माझ्या त्वचेची काळजी कशी घेते यासाठी हा व्हिडिओ. तर सर्वात पहिली स्टेप मी जर काही करते तर डबल क्लेन्झिंग. तर डबल क्लेन्झिंग काय, आपण कधी कधी लगेच फेस वॉश वापरतो, पण असं न करता मी पहिली प्री स्टेप करते. समजा जर मी मेकअप लावलेला असेल तर त्याला पहिले रिमूव्ह करण्याचं काम, त्यानंतर मग फेस वॉश. आणि कधी जर मी मेकअप नसेल लावलेला, जसं मी आज लावलेलं नाही आहे, पण त्यानंतर जर मला आणखी काहीतरी डबल क्लेन्झिंग करायची असेल तर मी ना अशा प्रकारे एका बॉलमध्ये दूध घेते. कोरडं दूध असेल, तुमच्या घरी नॉर्मल जे दूध असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्याला ना अशा प्रकारच्या कॉटनमध्ये डीप करते आणि छान असं पुसून येते. दुधापेक्षा डबल क्लिन्झिंगचा कोणताही छान उपाय नाही आहे. ज्या प्रकारे कोरडं दूध आपला चेहरा क्लीन करू शकतो, त्याला काही तोड नाही. असं छान तुम्ही तुमच्या चेहऱ्याला छान त्याच्या प्रकारे असं छोट्याशा कॉटन पॅडनी पूर्ण दर्ट रिमूव्ह करू शकता. त्या प्रकारे तुम्हाला दिसेल की तुमचा खूप जास्त डल चेहरा छान क्लीन होऊन जाईल. आता तुम्ही बघू शकता माझा चेहरा मी छान क्लीन करून घेतलेला आहे. कारण की जोपर्यंत तुमचा चेहरा छान क्लीन होत नाही तोपर्यंत कोणत्याही स्टेपचा त्याच्यावर इफेक्ट होणार नाही. त्यानंतर मग करायचं आहे फेस वॉश. त्यामुळे रात्रीच्या वेळी तुम्ही एकदम माइल्डवालं फेस वॉश वापरा, जे छान क्लीनही करेल आणि नरिश करण्याचं काम करेल. तर त्यासाठी मी हे निव्हियाचं वापरते. छान क्लीन करून घेतं, काही नाही, 2-3 ड्रॉपर घ्या तुमच्या तळहातावरती, त्याला रब करा जोपर्यंत त्याच्यामधून थोडा फोम येत नाही, अशा प्रकारे. आणि मग तो तुमच्या चेहऱ्यावरती छान जितका छान तुम्ही चेहरा क्लीन कराल तितका तो त्या प्रकारे क्लीन होतो आणि कोणत्याही प्रकारचं डर्ट तुमच्या चेहऱ्यावरती राहणार नाही. बघू शकता छान प्रकारे तो आता हायड्रेट सारखा मला फील होतोय, थोडासा क्लीन झाल्यासारखा फील होतोय. कारण की ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर तिसरी जे स्टेप मी जे करते ती म्हणजे टोनर. तर टोनर ना नेहमी तुम्हाला हायड्रेटचं काम करेल. प्रत्येक वेळी तुम्ही सकाळी पण टोनर यूज करा, संध्याकाळी रात्रीच्या वेळी यूज करा, कारण की टोनर अतिशय इम्पॉर्टंट असते. तर मी ना त्यासाठी हे
कामाचं वापरते. थोडंसं महागडं असू शकते, बट त्याचा इफेक्ट खूप छान पडतो. तर असं मी छान चेहऱ्यावरती त्याचा स्प्रे करते आणि थोडीशी मसाज. तर बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे माझ्या चेहऱ्याला त्यांनी हायड्रेट करण्याचं काम केलं. त्यानंतर मी यानंतर जी स्टेप वापरते म्हणजे सिरम. तर त्यासाठी ना मी हे सॅलिसिलिक ॲसिडचं मिनॅमिलीचं सिरम वापरते. मोस्ट ऑफ द सकाळी मी हायड्रोलिक ॲसिड वापरते आणि संध्याकाळच्या रात्रीच्या टाईमला सॅलिसिलिक ॲसिड. शक्यतो सॅलिसिलिक ॲसिड तुम्ही रात्री वापरा, त्याचा जास्त इफेक्ट पडेल तुम्हाला. प्रकारे हे असं चेहऱ्यावरती 2-3 ड्रॉप घ्या आणि अशा प्रकारे छान त्यालाही तुमच्या त्वचेमध्ये मिक्स व्हायला थोडासा काळा जाऊ द्या. आता त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट असते तर हे मी डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर वापरते. हे खूप छान आणि असं क्रीमी फॉर्मॅटमध्ये आणि लाईट वेटेड आहे. तुम्हाला जाणवणार नाही की तुम्ही खूप जास्त काहीतरी मॉइश्चरायझरच्या नावाने काही पण लावलेलं आहे. असं छान क्रीमी फॉर्मॅटमध्ये आहे. बऱ्याचदा आपण ना रात्री स्किन केअर करायचं टाळतो, की आपल्याला वाटतं की रात्रीची वेळ आहे, स्किनला काही गरज नाही. पण असं होत नाही, कारण की दुपारच्या टायमिंगला आपण बाहेर गेलेलो असतो, त्यामुळे आपले जे ओपन पोर्स असतात त्यामध्ये धूळ असते आणि मग त्याचं कालांतराने रूपांतर हे व्हाईट हेड्समध्ये किंवा ॲक्नेमध्ये होऊ शकतं. छान मॉइस्ट करा चेहऱ्याला. बघू शकता अशा प्रकारे छान मॉइस्ट करून घ्या. त्यानंतरची स्टेप असते हे जे आपले अंडर आय आहे त्याची काळजी घेणे. त्यासाठी ना मी वापरते हे लॉरेलचं सिरम. खूप छान सिरम आहे, मला बरेच रिझल्ट मिळाले आहे याचे. तुम्हाला तुमच्या अंडर आयला जर खूप ब्लॅक पण आलेला असेल त्याला हे नक्की रिमूव्ह करेल. याचं ॲप्लिकेटर पण खूप इझिली आहे. प्रकारे तुम्ही
त्याला प्रेशर देऊन असं छान तुमच्या चेहऱ्यावरती थोड्या वेळ ठेवू शकता. तुम्हाला तुमचा चेहरा खूप छान असा क्लीन जाणवेल. बघू शकता किती छान क्लीन वाटतोय चेहरा आणि खूप छान हायड्रेटिंग वाटतोय. जसं आपण चेहऱ्याची काळजी घेतो तसे आपल्या लिप्सची काळजी घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा ते ड्राय होतात, त्यामुळे हे छान असं लिप बाम लावा. मी आज नवीन हे स्विस ब्युटीचं यूज करत आहे. तुम्ही नेहमी तुमच्या नाईट रुटीनमध्ये ही स्टेप फॉलो करा. तुम्हाला नक्कीच छान फील होईल आणि तुमचा चेहरा असा क्लीन आणि प्लम्पी आणि हायड्रेट राहील. ते सर्वात महत्त्वाचं असते. कधीही तुमचं नाईट रुटीन स्किप करू नका. ते सर्वात इम्पॉर्टंट असते, कारण की त्याचाच इफेक्ट जास्त पडतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.